शिवाजी महाराज त्यांची जयंती। तर हा जयंती सोहळ्याचा कार्यक्रम आपल्या समाजवादी प्रशासनामध्ये साजरा होत आहे। या कार्यक्रमानिमित्त आपल्या प्रशासनातील सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी, आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोहळ्याबद्दल आपले विचार व्यक्त केले, ऐकून मनाला समाधान वाटलं। पण सगळ्यांच्या विचारामधून, सगळ्यांच्या भाषणामधून राजे परत तुम्ही या, राजे परत तुम्ही या, पुन्हा पुन्हा आपण राजांना या असं म्हणतो, परंतु मी म्हणतो राजे गेलेच नाहीत। राजांचे विचार अजूनही आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, या असमानतामध्ये दरवळत आहे। राजांचे विचार आपल्याकडे आहेत। अशा कित्येक पिढ्या जातील, कित्येक पिढ्या येतील, परंतु राजांचे विचाराची सुधोरी आपल्याला न सरणारी आणि न उरणारी सुधोरी आहे। पण त्यांचे विचार आपल्याकडे, आपण ते विचार आपल्यामध्ये ठेवून गेलेले आहे। त्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे। राजांनी केलेलं काम हे फक्त एका गावासाठी, एका राज्यासाठी, एका देशासाठी नव्हतं, तर धर्म, जात, पंथ, भेद, साचा समुद्र पलीकडे असलेल्या माणुसकी जपण्यासाठी त्यांनी केलेलं त्यांचं कार्य। महाराज हे अत्यंत कुशल असे नेता होते। हिकमती, लढवय्या, अनेक गुणाने सर्वगुण संपन्न असा राजा या जगामध्ये होऊन गेला। ते राजे फक्त आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले, हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। राजाने त्याच्या आयुष्यामध्ये 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 15 वर्ष बालपणामध्ये गेले आणि राजाच्या 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये विश्रांतपणे स्वराज्याच्या सेवेसाठी आपलं आयुष्य सोडलं। महाराजांचे आचार, विचार आणि उच्चार अत्यंत पवित्र होते। त्याचा जो विचारांचा वारसा आहे, तो वारसा आपण जपण्यासाठी प्रत्येकाने त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केला पाहिजे, त्यांचं जीवनचरित्र वाचलं पाहिजे, त्यांचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे, तरच महाराजांचे विचार आपण पुढे नेऊ शकतो। महाराजांचे विचार पुढे नेण्यासाठी आपल्याला त्यांनी विचाराची सुधोरी भरपूर केलेली आहे आणि स्वराज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतलं। स्वतः राजा असून एक दिवस ही सुखाची झोप त्याला मिळाली नाही। त्याने आपल्यासाठी काय केलं याचं थोडं आपण त्याचं चरित्र वाचल्याशिवाय करणार नाही। अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये महाराजांनी हे स्वराज्य निर्मितीचं कार्य केलं। तर अशा महान राजाला आपण या ठिकाणी परत एकदा विनम्र अभिवादन करून मी माझे 2 शब्द इथं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।